गोंधळाला ये, फडकविला मी भगवा तुझ्या शिवबाचा गे. फडकविला मी भगवा सर, तुम्ही स्वतंत्र भारताचं जेव्हा संविधान लिहिलं त्यावेळी तुमच्या समोर काय आव्हान, काय अडचणी होत्या? बाबासाहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं, माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. शिवाजी महाराज, शिवाजी महाराज म्हणजे कोण? 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्माला दिवंगत बाळ म्हणजे शिवबा. गरीब इंग्रज फ्रेंचांच्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गरिबी कावा यांसारख्या शास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. गर्दनकाळी मराठ्याला जाग आलेली म्हणजे शिवबा. त्या दलखान्याची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. झोपलेला शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा माझा त्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा माझा त्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. त्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. आई जगदंबे माय भवानी गोंधळाला ये, आई जगदंबे माय भवानी गोंधळाला ये. फडकविला मी भगवा एक मावळे. फक्त त्याचा रेखायचे की त्यांच्या खांद्यावर जिम्मेदारी द्यायची आहे. हे शिवधनुष्य नोकरी गुण झालं पाहिजे. त्यांच्यातला सुप्त गुण, त्यांच्यातले ज्या काही कॅपॅसिटी आहे त्या काढायचे, घेरायचे आणि त्यांचं ते संघटना बांधण्यासाठी वापर करून कसा घ्यायचा सर्वच ती नोकरी बोर्ड ठरवली. आपण त्याची साथ देऊया. संघटनेसाठी मावळे जीवावरी उद्धारा. कीर्तने शक्ती वाढली, कीर्तने शक्ती वाढली, पटीन पटीची गे. फडकविला मी भगवा दिवस रात्र ती कोणासाठी? त्यांचा ह्याच्यात स्वार्थ काय? त्यांना काय कमी आहे? तरुणांनो विचार करा. रिटायर लाईफ आहे, थोडी बहुत पेन्शन आहे, क्लास चालू आहे, मध्ये मधनं डबल वारे सुद्धा चालू आहे. ह्याला काय गरज आहे? हे कोणासाठी करतायत? ह्याची जाण ठेवणं गरजेचं आहे. ही संघटना कोणासाठी बांधतायत ह्याचा विचार करणं गरजेचं आहे.
त्याच्यात स्वार्थ आहे का त्यांचा? तर नाही, की आपल्यासाठी करते. आज माझा फायदा होईल न होईल मला माहिती नाही, माझ्या सहकार्याचा फायदा होईल न होईल मला माहिती नाही, पण मी ठामपणे सांगू शकतो की भजन संप्रदायाच्या पुढच्या पिढीचा ह्याच्यात नक्कीच फायदा होईल. आणि त्यासाठी आपल्याला राहायचं आहे. वेळ संपत आलेली आहे. शेवटाचं कडवं. या रे मिळून सारे संप्रदाय संघटित करूया रे, या रे मिळून सारे संप्रदाय संघटित करूया, टाळ्या मृदुंगाचा गजर घुमूया रे, जय संप्रदाय संघटित करूया रे. सुखासाठी जरी तुझी तळमळ, अंती दोन्ही हात रिकामी रे. संपूर्ण जग जिंकलं. त्याला जेव्हा त्याचा अंतिम क्षण जेव्हा आला असं कळलं, तेव्हा त्याने आपल्या सेवकांना सांगितलं की माझी जेव्हा अंतिम यात्रा निघेल तेव्हा माझे दोन्ही हात त्या पेटीच्या बाहेर ठेवा, जेणेकरून सर्वांना कळेल की मी जग जिंकलं, जाताना रिकाम्या हाताने जातोय. आपल्या बरोबर काय जाणार आहे? तर हे नामस्मरण. महाराष्ट्रामधील बरेचसे पदाधिकारी, संघटनेचे सभासद ते उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत करतो. आमच्या संघटनेचे खजिनदार सन्माननीय दशरथजी आदगावकर मोहिते उपस्थित झालेले आहेत. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाच्या वतीने आपलं स्वागत. भजन पूजन सत्संग कीर्तन करू सारे पुण्य संचय रे. या जीवनाचं सार काय आहे? या जीवनाचं ध्येय काय आहे? कोणी सांगेल का? जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जे झगडतो, जीवन जगतो, त्याचं सार काय? या जीवनाचं खरं सार आहे मोक्ष प्राप्ती. आणि आपण पाठी लागलो धन प्राप्तीच्या. मोक्षाला की धन वेचावे न लगे, रामकृष्ण मुखे तया अनंत सुखे, तो जाय विशेषे वैकुंठ भोगे. जास्त काय करायचं नाही. नामस्मरण.